आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवी आई, माझी राजू एकटीच परक्या शहरात आहे। तिच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे। संकटांना तिच्यापासून लांब ठेव आणि ती जे काही शिकायला गेली ते लवकर पूर्ण होऊन ती घरी येऊ दे। दादा, पूजा झाली असेल तर नाश्ता करून घे। दादा, हे घे नाश्ता। तुझी वहिनी कुठे? का मी आणलेला नाश्ता खाणार नाही का? आगाऊपणा करू नको। तुझा कुठे सांग? आहे वरती, तिची वडाच्या पूजेची तयारी सुरू आहे। बरं ऐक, धर नाश्ता करून घे, मी आवरते, पुढे येईलच आता न्यायला। तुळजानं धरला असेल का उपवास? तुळजा, कोणी एवढं बी सुंदर दिसून नये की त्याच्या नवऱ्याचीच त्याला नजर लागल। खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग। तुझ्याकडे आज चांगली संधी आहे। आज पूजेसाठी गेलीस ना की माझं तुझ्याबरोबर 7 जन्मासाठी देवाशी कॉन्ट्रॅक्ट करून टाक। खरं तर 7 जन्मच काय, 700 वर्ष पण चाललं मला तुझ्या संग। सजलं रात्रीला सप्पान फिरवात, हरलो भान व्याग तुझ्याच ना। गरमागरम खिचडी जगात भारी आहे माहितीये, आणि त्याच्यावर भागून हिरवी मिरची वाटून टाकली आणि मी लिंबू पण पिळलाय, तर असली भारी लागणार आहे ना। तुला माहितीये का, खिचडीसारखं दुसरं सुख नाही या जगात। सूर्य, मी निघते, मला पूजेला उशीर नको व्हायला। थांब, माझा नाश्ता होते मग जा ना तू। अरे तू तुझं खा की, मी कशाला हवी इथे? मी तुला रात्रीच सांगितलं ना, मला ना उपवास सहन होत नाही रे। माझा ना आतापर्यंत कधीच उपवास पूर्ण होऊ शकला नाही, आणि आता असं समोर दिसल्यावर पोटातला राक्षस बाहेर यायला लागतो। ते काय नाही, मला माझ्या उपवासाच्या मध्ये काहीच येऊ द्यायचं नाही। तुळजा, इकडे बस, इथे बस। बघ, झाला तेवढा उपवास बास झाला। तुझ्या एवढ्याशा उपवासानं 7 जन्माची साथ मिळाली मला। वटपौर्णिमेचा उपवास धरला की 7 जन्मासाठी बायकांना तोच नवरा मिळतो, मग त्या नवऱ्याला पण 7 जन्म तीच बायको मिळते ना, बरोबर ना? मग आपल्या दोघांना जर 7 जन्म आपण पाहिजे असू तर तू उपवास धरला का आणि मी उपवास धरला का, जोडी तर आपल्या दोघांचीच बनवणार ना देव। त्यामुळे आज मी तुझ्यासाठी उपवास धरला। सूर्या रे, असं काही नसतं रे। का नसतं? हे बघ, परीक्षा कुणी बी देऊ दे, शेवटी निकाल महत्वाचा आहे। काही नको, जी परंपरा आहे ना ती पाळूयात आपण। अगं मग पाळतोच की आपण। तुझं आपण दोघे मिळून आता एक झालं। तुला काय लागलं खोपलं तर मला त्रास होतो, आणि मी उदास असलो की तुला लगेच कळतं। आपण आता वेगळे नाही राहिलेलो। बायकोला नवऱ्याची अर्धांगिनी का म्हणतात माहिती? कारण आयुष्याच्या सुख दुःखाच्या प्रवासात ती अर्धा वाटा उचलत असते, आणि अर्धाच का माहिती? कारण राहिलेला वाटा ते नवऱ्यानं उचलायचा असतो। माझ्यासाठी आज तू वडाला फेरा मारणार आणि मी तुझ्यासाठी उपवास धरणार। सूर्या अरे, पण ऐक, 7 जन्माचं माहित नाही मला, पण या जन्मात तुला मी जपलं नाही तर नवरा म्हणून काय उपयोग आहे माझा? आणि माझ्या बायकोला त्रास झालेला मला नाही बघवत। तुला कोणी बोललं ना तर सांग, माझ्या नवऱ्यानं मला उपवास धरायला नाही म्हणून सांगितलं। हा, तुझी 7 जन्म तूच नवरा म्हणून मिळावा, म्हणून उपवास करणं हा एकच पर्याय असेल ना माझ्याकडे।
तर मी आयुष्यभर उपाशी राहायला तयार आहे. तुझं हेच वागणं तर मला रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायला भाग पडतं. पण मी तुला उपाशी ठेवलं तर ना, आता तू खाईच. सूर्या, मला करायचा आहे रे उपवास. अजिबात नाही. का? अक्का, कशी आहेस तू? मी ठीक आहे. साडी किती छान आहे का तुझी? आमा सण आहे की नाही, मग भारी दिसायलाच पाहिजे. भारी साडी, सोडायला गाडी, लय थाट आहे. आणि मी 2 खोसावर नाली या तांगड्या तोडत. ही बघ, तुळजा पण आली. वहिनी, भारी दिसतेस. तुम्ही सगळ्या जणी पण खूप छान दिसताय. अक्का, आपण नेमकं गर्दीच्या टायमातच आलोय. हो की आत्या, एक तर तसं पण ना, उपासामुळे माझी आधीच अवस्था खराब आहे. पण तरी मी ठरवलंय, न काही खाता एकदम कठोरवाला व्रत करणार म्हणजे करणार. तुम्ही सगळ्यांनी उपवास धरला असेल ना? हो. सगळ्या सुवासिनीने उपवास धरायचाच असतो. नाही, मी नाही धरला. काय? अगं हळू. म्हणजे सूर्यानेच सांगितलं उपवास करू नकोस म्हणून. त्यानेच माझ्यासाठी धरलाय उपवास. नशीबवान आहेस बाई तू तुळजा. सूर्या खरंच सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आपण कोणाला काही सांगू नका याबद्दल. चला पूजा करून घेऊयात. चला पटकन.